आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट द न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट अँड स्केलेटल मसल रिलॅक्संट. म्हणजे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आहे आपला पार्ट नंबर 4 ऑफ युनिट नंबर 3, ज्यामध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आणि मोस्ट ऑफ द टाइम एक्झामिनेशन मध्ये विचारल्या गेलेल्या टॉपिक वरती डिस्कशन करणार आहोत, दॅट इज द न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट. आता मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट येते की हा जो वर्ड आहे न्यूरोमस्क्युलर म्हणजे काय आहे. तर सी, आपण कुठल्या टॉपिक वरती डिस्कशन करता आहोत तर वी आर डिस्कसिंग सेंट्रल नर्वस सिस्टीम. ठीक आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये काय असतं, ब्रेन असतं. ब्रेन पासून काही न्यूरॉन्स इमर्ज आउट झालेले आहेत आणि ही जी काही न्यूरॉनची चेन आहे ती कुठपर्यंत जाऊन पडतं तर पर्टिक्युलर मसल किंवा पर्टिक्युलर ऑर्गन पर्यंत जाऊन पोहोचतं. ठीक आहे, हा एक सेन्सेशन असतं आणि हे रेग्युलेट कोण करतं तर दे आर रेग्युलेटेड विथ द हेल्प ऑफ सम केमिकल, ज्याला आपण न्यूरो ट्रान्समीटर म्हटलं होतं. आता अशी पोझिशन, असा रिजन किंवा असा जंक्शन जिथे आपला न्यूरॉन्स मसलला बाउंड होतं, म्हणजे अशी कंडिशन ज्या कंडिशन मध्ये ब्रेन पासून एखादी सिग्नल आली आणि ती न्यूरोनल चेन पर्यंत गेली आणि ऍट द एंड ती त्याच्या डेस्टिनेशन पर्यंत गेली आहे. ठीक आहे, सो ह्या डेस्टिनेशन पर्यंत जेव्हा एखादी सिग्नल जाते त्या सिग्नलला ब्लॉक करणारे एजंट म्हणजे आपले न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट. ओके, सो आता ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळलाय, म्हणजे असे एजंट जे न्यूरोमस्क्युलर जे काही इंटरॅक्शन आहे त्याला ब्लॉक करतात. का हे इंटरॅक्शन ब्लॉक करायची गरज आहे त्याचा युजेस बघूया, देन वी विल गो फॉर की कशा प्रकारे हे मस्क्युलर एजंट ब्लॉक करतात. फर्स्ट टाइम गाइज, सर्जरीच्या वेळेस हे न्यूरोमस्क्युलर एजंट मोस्ट ऑफ द वेळेस यूज केले जाते. देन मोस्ट इम्पॉर्टंट एंडोट्रॅकियल इंट्युबेशन म्हणजेच काय तर ज्यामध्ये आपले जे काही एंडोट्रॅकियल ट्रॅक आहे त्यामध्ये जर एखादी ट्यूब आपल्याला एक्सटर्नली इमर्ज करायची असणार तर त्यावेळेस हे जे काही न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट काय करतात, इथे जे काही कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनची प्रोसेस होत आहे त्याला ब्लॉक करतात, जे काही सेन्सेशन जात आहे त्याला ब्लॉक करतात. सो एक्सटर्नली एखादी सर्जरी आपल्याला करायची असणार, एखादं काहीतरी कट करायचं आहे, काहीतरी इन्सर्ट करायचं आहे बॉडीच्या बॉडीमध्ये, तेव्हा पेन होऊ नये. ठीक आहे, वी आर नॉट टॉकिंग अबाउट द अॅनास्थेटिक, हे अॅनास्थेटिक नाही आहे, बट यस हे काय करतात, जे न्यूरॉन्स आणि मसल्स आहे यांचं कनेक्शन ब्रेकडाऊन करतात. ठीक आहे, अगेन मेकॅनिकल व्हेंटिलेशनच्या वेळेस सुद्धा हे जे ड्रग्स आहे मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. ठीक आहे, आता आपल्याला फंक्शन कळलं की हे ड्रग कशा प्रकारे आपण यूज करतात. आता हे ड्रग यांचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन कशा प्रकारे शो करणार, तर सी गाईज, ही जी चेन आहे न्यूरोनल चेन आणि हा ऑर्गन आहे हे मसल्स आहे, तर हे कशा थ्रू कनेक्ट होतं मला सांगा. आपण रिसेप्टारचे टाइप्स बघितले आहे. ठीक आहे, स्पेशली जे निकोटिनिक रिसेप्टार्स आहे, निकोटिनिक रिसेप्टारचे 2 टाइप्स हे आपल्याला माहिती आहे, एक आहे एन रिसेप्टर आणि एक आहे एम रिसेप्टर. एन रिसेप्टर कुठे आहे तर हे न्यूरॉन्स मध्ये प्रेझेंट आहे आणि एम स्टँड फॉर कशासाठी आहे तर दॅट स्टँड फॉर मसल्स, म्हणजे असे रिसेप्टर्स जे काही हे न्यूरॉन मसल जंक्शन मध्ये प्रेझेंट असतात. सो मग आपले ड्रग कशा प्रकारे वर्क करणार आहे मला सांगा. तर एक तर काय करणार हे ड्रग, हे जे काही इथे रिसेप्टर्स प्रेझेंट आहे याला ब्लॉक करणार. ठीक आहे, सेकंड थिंग, पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन मध्ये कुठला न्यूरो ट्रान्समीटर प्रेझेंट आहे तर दॅट वन इज अवर ऍसिटिल कोलिन. मग ते सिम्पॅथॅटिक सिस्टीम असो की पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम असो, दोघांमध्ये कुठले न्यूरो ट्रान्समीटर आहे तर ऍसिटिल कोलिन. मग सेकंड मेकॅनिझम कशा प्रकारे शो करणार हे आपले ड्रग, तर ते काय करणार, हे जे काही ऍसिटिल कोलिन आहे म्हणजे न्यूरो ट्रान्समीटर आहे याचं कॉन्सन्ट्रेशन ह्या जंक्शन मध्ये कमी करणार. ठीक आहे, सो ओव्हरऑल जर आपण ह्या रिसेप्टरला किंवा ऍसिटिल कोलिनचं कॉन्सन्ट्रेशन जर कमी केलं तर काय होणार मला सांगा. तर काय होणार, तर कॉन्ट्रॅक्शन कमी प्रमाणात होणार, सेन्सेशन कमी प्रमाणात जाणार, जे काही सिग्नल आहे ते सिग्नल ब्लॉक होणार आणि जे काही इम्पल्सेस आहे ते फर्दर ट्रान्सफर होणार का तर नाही, ऑब्व्हियसली ती फर्दर ट्रान्सफर होणार नाही. सो अशा प्रकारे हे जे काही आपले न्यूरोमस्क्युलर एजंट आहे, ब्लॉकिंग एजंट आहे ते वर्क करतात. आता हे जे काही न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट आहे त्याचं मेकॅनिझम आपल्याला कळलं आहे. हे कुठल्या प्रकारचे ड्रग्स आहे गाईज, तर देर आर 2 टाइप्स ऑफ अवर न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट. एक आहे नॉन डिपोलरायझिंग, ज्याला आपण कॉम्पिटिटिव्ह ब्लॉकर म्हणतो, आणि सेकंड वन आहे डिपोलरायझिंग. ठीक आहे, आता याला थोडं समजून घेऊया की हे जे क्लासिफिकेशन आहे नेमकं काय कशाच्या बेस्ड वरून आहे. तर फर्स्ट थिंग, मेकॅनिझम ऑफ ऍक्शनच्या बेस्ड वरून हे क्लासिफिकेशन आहे आपले न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंटचे. ठीक आहे,
तर नॉन डिपोलरायझिंग म्हणजे काय, तर हे डायरेक्टली म्हणजे कॉम्पॅरेटिव्हली आहे, डायरेक्टली कम्पीट करतात ऍसिटिल कोलिन सोबत, ठीक आहे. बट रिव्हर्सिबली म्हणजे काय, आता हा एक जंक्शन आहे, इथे ऍसिटिल कोलिन सोबत हा कम्पीट करताय. नॉर्मली काय होणार आहे की हा इथे, आता मी तुम्हाला परत काढून दाखवते सो दॅट तुम्हाला क्लिअर होईल. म्हणजे हाच रिजन, याला आपण थोडा झूम आउट करूया, ठीक आहे. ही झाली आपली मसल फॉर एक्झाम्पल, आणि इथे आपला काय होतं, तर इथे आपला हा जो काही पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन आहे इथे अटॅच होतो. सो आपण इथे याला न्यूरॉन कन्सिडर करूया, ठीक आहे. इथनं काय होतं की जो आपला ऍसिटिल कोलिन आहे तो ऍसिटिल कोलिन रिलीज होत आहे, या रिसेप्टरला जाऊन बाउंड होत आहे आणि त्याची ऍक्टिव्हिटी फर्दर तो करत आहे, ठीक आहे. याला आपण झूम आउट केलं तर ह्या कंडिशनला. आता काय होत आहे ऍक्च्युअली, आपले जे ड्रग आहे म्हणजेच कुठले ड्रग, न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट, हे काय करतात, फर्स्ट जो कॅटेगरी आहे दॅट इज द नॉन डिपोलरायझिंग, हे काय करतात, डायरेक्ट हा जो काही ऍसिटिल कोलिन आहे याच्याशी कम्पीट करतात. म्हणजेच काय, याला म्हणतात तू साईडला हो आणि आम्ही इथे जाऊन बाउंड होतो. म्हणजेच काय, तर ऍसिटिल कोलिन सारखे हे ड्रग्स असणार आहे आणि हे डायरेक्टली इथे जाऊन बाउंड होणार आहे, ठीक आहे. कोणीही तरी रिसेप्टरला जाऊन बाउंड होत आहे, म्हणजेच काय होत आहे बरं, हा रिसेप्टर फक्त ऑक्युपाय होत आहे. बट ऍसिटिल कोलिन सारखा हा फंक्शन शो करणार आहे का, नाही. ऑब्विसली जो काही रिस्पॉन्स आपला ऍसिटिल कोलिन देतो तो देणार आहे का, नाही. सो मग इथे फर्दर जे काही प्रोसेस आहे ती ब्लॉक होते. कोण ब्लॉक करतो, तर आपले हे नॉन डिपोलरायझिंग एजंट, ठीक आहे, डायरेक्टली ऍसिटिल कोलिन सोबत हे कम्पीट करत आहे. बट रिव्हर्सिबली म्हणजे काय, एकदा हा जाऊन बाउंड झाला म्हणजे हा परमनंट बाउंड झालाय का, तर नाही, हा अगेन डिटॅच होऊ शकतो. बट याला डिटॅच होण्यासाठी काहीतरी मीडियम लागणार आहे. आता एकदा बघूया की हे नॉन डिपोलरायझिंग ड्रग जे आहे आपण कशा प्रकारे आठवण ठेवायला पाहिजे, कारण ड्रगचे नाव सुद्धा आपल्याला आपल्या एक्झामिनेशन मध्ये इम्पॉर्टंट आहे. फक्त मेकॅनिझम, युजेस आणि तो कशा प्रकारे वर्क करतो हे एक्सप्लेन करणं गरजेचं नाही, तर तेवढेच इम्पॉर्टंट आहे या ड्रगचं नाव लिहिणं. तर मी तुम्हाला एक छान अशी ट्रिक सांगते. 4 ड्रग आहे बघा, चारही ड्रगाचं ऍट द एंड बघा काय आहे, क्युरॅरिन, क्युरॅनियम, ठीक आहे. सो आपण अशा प्रकारे हा एक कॉमन वर्ड तुम्ही लक्षात ठेवा, क्युरारियम किंवा क्युरोनियम, दोन, ठीक आहे. देन एक शॉर्टकट म्हणून फर्स्ट आहे ट्युबो ड्रग, देन आहे पॅन क्युरारिन आहे, बट याला आपण इथे पन कन्सिडर करू. इथे वी आणि अत्रा म्हणजे ट्युबो पन वी अत्रा, बाकी हे जे काही क्युरारियम असणार आहे ते सेम असणार आहे. तुम्हाला एक्झामिनेशन एमसीक्यू मध्ये क्लिक करायसाठी बेस्ट ट्रिक आहे नॉन डिपोलरायझिंग ड्रग आठवण्यासाठी, आणि एक्झामिनेशन मध्ये लिहिण्यासाठी फक्त आपल्याला स्पेलिंग करेक्ट असणं गरजेचं आहे. तुम्ही प्रोनाउन्सिएशन कसं करता एक्झामिनरला नाही करणार आहे. सो मग इथे ह्या क्युरारिन आठवण ठेवा, फर्स्ट क्युरारिन, सेकंड क्युरारिन, ठीक आहे. मधातले काय आहे, क्युरॅनियम, आणि हा ट्युबो पन वी आणि अत्रा, ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही ड्रगचे नाव आठवण ठेवू शकता. आता मी म्हटलं होतं की हे ड्रग आपले रिव्हर्सिबल आहे, म्हणजेच काय, तर हे परत डिटॅच्ड होऊ शकतो. याची ऍक्शन कोण रिव्हर्स करतो, तर निओस्टिग्मिन हा जो ड्रग आहे आपला याची ऍक्शन रिव्हर्स करतो. सेकंड कॅटेगरी कुठली आहे, तर ती आहे डिपोलरायझिंग एजंट. डिपोलरायझिंग एजंट काय आहे, तर याचा मेकॅनिझम सगळ्यांपेक्षा हटके आहे, कारण हा काय करतो, तर हा आधी स्टिम्युलेट करतो अँड देन पॅरालिसिस करतो. एकुलता एक एक्झाम्पल आहे याचा, दॅट इज अ सक्सिनिल कोलिन, म्हणजेच काहीतरी इथे कुठेतरी ऍसिटिल कोलिनला रिलेट होतं. कशा प्रकारे होतं थोडं समजून घ्या, ठीक आहे. नॉर्मल मेकॅनिझम मध्ये काय होतं की फॉर एक्झाम्पल हा न्यूरॉन आहे आपला, ठीक आहे. हे न्यूरॉन, हा झाला एक्झॉन आणि हा झाला सेल बॉडी, हे चालली आपल्या डेंड्रॉन, ठीक आहे. ही मसल आहे फॉर एक्झाम्पल. नॉर्मली काय होत आहे बघा, नॉर्मलच्या फंक्शन मध्ये न्यूरॉन येत आहे, ऍसिटिल कोलिन इथे रिलीज होत आहे, पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बॉन्ड होत आहे आणि जे काही रिस्पॉन्स शो करायचा आहे, फॉर एक्झाम्पल कॉन्ट्रॅक्शन करत आहे, ठीक आहे. नॉर्मली जेव्हा ऍसिटिल कोलिन रिमूव्ह होतो तेव्हा काय होणार, सेल डिटॅच्ड होणार पर्टिक्युलर रिस्पॉन्स पासून, आणि काय होतं, सेल हे रिलॅक्स होतं. ही नॉर्मल प्रोसेस आहे न्यूरोमस्क्युलर जंक्शन मधली. आता विथ अवर डिपोलरायझिंग एजंट काय होतं, ऍसिटिल कोलिन जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा जे काही रिएक्शन होत आहे याच्यामध्ये एक पोलरायझेशनची प्रोसेस होते. म्हणजे काय ते समजूया आता थोडं. फॉर एक्झाम्पल हा आपला न्यूरॉन आहे, अगेन हा आपला मसल आहे, ठीक आहे. आता नॉर्मली ऍसिटिल कोलिन येत आहे आणि कॉन्ट्रॅक्शन शो करत आहे, बट
फॉर एक्झाम्पल आता आपल्या इथे जर ड्रग आले तर हे काय करणार, कंटिन्युअसली स्टिम्युलेट करणार ह्या रिसेप्टरला, लाईक अवर ऍसिटिल कोलिन. ठीक आहे, हा मसल्स आहे आणि इथे कंटिन्युअसली तू रिसेप्टरला रिस्पॉन्स शो करणार आहे, कंटिन्युअसली रिस्पॉन्स प्रोड्यूस करत आहे. अगेन ही मसल आहे, याला कंटिन्युअसली ऍसिटिल कोलिन सारखं तो स्टिम्युलेट करत आहे. ठीक आहे, एकदा दोनदा तीनदा एक कंटिन्युअसली फायरिंग होत आहे कंटिन्युअसली. बघा आता एखादी गोष्ट, आता मला सांगा, तुम्हाला एखादं कट झालं फॉर एक्झाम्पल, किंवा एखादं तुम्ही आगीवरती फॉर एक्झाम्पल तुमचं बोट ठेवलं, हे आग आहे आणि आपण आपला फिंगर ठेवलं. ठीक आहे, इनिशियली आपल्याला थोडं भासतं, बट आपण त्यावरती जर थोडं कंटिन्युअसली ठेवलं ना, तर ती पेनची जी सेन्सेशन आहे ती कमी व्हायला लागते. ठीक आहे, लाईक गरम पाण्यामध्ये हात टाकले, इनिशियली फार गरम वाटते, बट थोड्या वेळानंतर ते सेन्सेशन कमी वाटतं आणि ते नॉर्मलाइज होतं. सेम केस मध्ये मसल सोबत होतं. इथे कंटिन्युअसली फायरिंग होते, कंटिन्युअसली फायरिंग झाल्यामुळे काय होते की ही जी काही सेल्स आहे ती स्टक होत आहे, ती बधीर होत आहे. ठीक आहे, लाईक दॅट, त्याला फीलच नाही होत आहे त्याला कुठलीही गोष्ट. सो मग इथे काय होत आहे की पहिल्यांदा ती डिसेन्सिटायझेशन झाली. ठीक आहे, पहिले ती डिपोलरायझेशन झाली, म्हणजे कंटिन्युअसली स्टिम्युलेशन झालं अँड देन अशी कंडिशन आली, स्टिम्युलेशन जरीही आली तरीही ती सेल रिस्पॉन्स करत नाहीये, त्याला आपण डिसेन्सिटायझेशन म्हणतो. ठीक आहे, सो हे जे काही डिपोलरायझिंग एजंट आहे ते दोन स्टेप मध्ये मेकॅनिझम शो करतात. एक आहे डिपोलरायझेशन आणि एक आहे डिसेन्सिटायझेशन. म्हणजे तिथे सेल ही आपली पॅलराइज झाली आहे, थकलेली आहे कंटिन्युअसली रिस्पॉन्स घेऊन आणि अशी वेळ येते की तिथे ती रिस्पॉन्स घेणं बंद करते. ठीक आहे, सो वन ऑफ द एक्झाम्पल कुठला आहे तर सक्सेनिल कोलिन, लाईक ऍसिटिल कोलिन सारखा हा फंक्शन शो करतो. हे झाले आपले न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट. नाव युजेस आपल्याला सगळ्यांना क्लिअर आहे. या केसमध्ये काय होतं की पेशंट हा अवेक असतो बट पॅरालाइज असतो. ठीक आहे, त्याचे जे काही सेल आहे ते पॅरालाइज झालेले असतात. नाउ सेकंड कॅटेगरी कुठली आहे तर दॅट वन इज अ स्केलेटल मसल रिलॅक्संट. ठीक आहे, स्केलेटल मसल रिलॅक्संट म्हणजे काही तर स्पेशली आपल्या सिलेबस मध्ये मेन्शन केलं आहे की पेरिफेरल का तर आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम वरती वर्क होणारे ड्रग स्टडी आउट करत आहोत. ठीक आहे, आय थिंक मी प्रिव्हियसली सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हटलं. ठीक आहे, नाही, आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम वरती वर्क होणारे जे ड्रग्स आहेत ते स्टडी आउट करत आहे. सो मग इथे हे पेरिफेरल मसल रिलॅक्संट आहे. जेव्हा आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती वर्क करणार तेव्हा त्या ड्रग बद्दल डिस्कशन करणार आहे जे स्पेशली सेंट्रली मसलला रिलॅक्स करतात. आता इथे काय होतं, आता स्केलेटल मसल म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल ही आपली बोन आहे आणि हे मसल्स आहे. ठीक आहे, हे मसल्स आहे आणि कुठले मसल्स जे स्पेशली बोनला अटॅच झालेले आहेत हे काय करतात, याला रिलॅक्स करायचं काम करतात. कोण तर आपले हे जे काही स्केलेटल मसल रिलॅक्संट आहे, काय का मसल टाइटनेस कमी करतो आणि फुल पॅरलाइज करत नाही. फर्स्ट केस मध्ये काय होतं की कम्प्लिटली पॅरलाइज झालं होतं, सेन्सेशन येत नव्हते, बट इथे काय होतं की पॅरालिसिस होत नाही बट मसल टाइटनेस कमी होतं. याचे दोन टाइप्स आहे, एक आहे डायरेक्ट ऍक्टिंग आणि एक आहे इनडायरेक्ट ऍक्टिंग. डायरेक्ट ऍक्टिंग हे पेरिफेरल सिस्टीम वरती वर्क करतं, म्हणजेच काय ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड सोडले तर बाकी जे काही स्केलेटल मसल्स आहेत त्यांना डायरेक्टली तो रिलॅक्स करतो. याचा वन ऑफ द एक्झाम्पल आहे डॅन्ड्रोलिन. डॅन्ड्रोलिन हा काय करतो, कशा प्रकारे त्याचा मेकॅनिझम शो करतो तर इट वर्क ऑन अ कॅल्शियम चॅनल. हा काय करतो, हा कॅल्शियमचा रिलीज कमी करतो आणि रिलीज कमी झाल्यामुळे काय होणार की मसल कॉन्ट्रॅक्ट होत नाही. हा मसल कॉन्ट्रॅक्ट झाली नाही तर जे काही कॉन्ट्रॅक्ट झाले नाही म्हणजे काय तर रिलॅक्स झाली आहे. ऑब्विसली याचा अपोजिट झाला आहे. सेकंड कॅटेगरी कुठली आहे तर सेकंड आहे इनडायरेक्ट ऍक्टिंग, म्हणजे जे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती ऍक्ट करतात. सेंट्रल नर्वस सिस्टीम थ्रू सिग्नल येतात की जे काही स्केलेटल मसल्स आहे यांना रिलॅक्स होण्यासाठी. फर्स्ट आहे बॅक्लोपेन, सेकंड आहे डायझेपाम. हे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड वरती जे काही मसल्स आहे यांना रिलॅक्स करायचं काम करतात. युजेस कुठले कुठले आहे ह्या ड्रगचे तर मसल स्पाझम, इंजुरी, स्पेशली स्पायनल इंजुरी आणि सेरेब्रल पॅल्सी या कंडिशनच्या वेळेस हे जे काही आपले स्केलेटल मसल रिलॅक्संट आहे ते यूज होतात. ठीक आहे, सो यस गाईज, हा झाला आपला फोर्थ पार्ट, दॅट इज द फोर्थ पोर्शन जो आपला डी नंबरचा आहे सिलेबस मध्ये युनिट नंबर 3 चा. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण जो काही नेक्स्ट पार्ट आहे दॅट वन इज अ लोकल अनेस्थेटिक, मिस्थेनिया ग्रॅव्हिस आणि ग्लुकोमा ह्या डिसीज बद्दल डिस्कशन करणार आहोत. सो यस, डू यू वॉन्ट नोट्स, आणि जर तुम्हाला नोट्स पाहिजे असणार तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक चेक करा. मी ऑलरेडी कम्प्लिटली जो काही युनिट नंबर 3 आहे कम्प्लीट नोट्स मी PDF शेअर केली आहे आणि यस, तुम्हाला जर ते अंडरस्टँडेबल असणार तर तुम्ही डाउनलोड करू शकता अगदी फ्री मध्ये. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. टिल देन बाय बाय.